सगळ्या पूर्वजांची नावं घेऊन बघितलं, पण काय परिणाम झालो नाही. पण काशीचा नाव म्हणजे या घरात वाटेकरी हो तो काशी इलेलो हा. आता मका कळता अण्णा कित्या त्याका घरात घेऊन बघत नव्हते. पण अण्णा या सगळा ते का या घरात येऊचा होता, शेवटी तो इलोच. काशी रे काशी, देवा माझा पोर माझ्याकडे देवा. हो. हो उगी उगी काय गो तुझा पोर तो आमचो कोणीच नाही काय गो. हा ना छाया थेलू तुमचो भाचो असा आयनू तुमचो नातू असा नानानू पंतू असा तुमचो आणि तुमचो झील असा यो. पण काशी नाया नाया काशी हो. अगो पण सरिता आहे तुमका पण पोरा झाली ना, तुम्ही या औशीची अवस्था समजू शकतास. मी हे का माझ्या पोटात वाढवले, प्रत्येक वेदना सहन केले, त्याच्याशी बोललंय, तिची प्रत्येक हालचाल अनुभवले. मग माझ्या पोटच्या गोळ्या काशीचं नाव कशात ठेवतास. माझो माझो जीव आयो. नको बघू, नको कोणाचं नाव नको घेऊ. गप रवत तो रवशील बाबू. हा रवशील माझ्या बाळा ग, ऐकशील माझा. सरिता हो रवात यो ग. गो रघु काकांनी सांगलेला सगळा केला ना. रातभर रडा होतोय तो, अचानक कसं गपरवलो. आणि आईकडे गेल्यावरच कित्या गपरवता तो. गो तुका माहित आ काशीचो लय जीव होतो आईवर. बघ जरा ते का नीट बघ. काशी सारखो हय हय जलम खून घेऊन इलो हा तो. छायाताईंनी ह्यो जीव नवीन ओळख घेऊन इलो. नायकांचो वारस म्हणा इलो. नायकांचो झील असा यो. नानांनो या घरात किल्ल्यापासून सगळा सहन करत इले, पण माझ्या बाळाच्या बाबतीत कोण काय बोलत असत कसं सहन करू. आय तुम्ही तरी सांगा. वय गो बाय वय, पण काशिक या घराचो वाटो वयो हा. म्हणान त्यांनी जन्म घेतला नसा म्हणाचा तुमका. म्हणजे म्हणजे तुम्ही त्याच्याकडे काशी म्हणूनच बघणार. त्या काशीवर हात उचललास तुम्ही, एका डोळ्यासमोर बघून घेतलास नाही कधी. यात माझ्या जिलाच्या बाबतीत करणार आहात. आणि अण्णा अण्णा तर काशिक मारूक बघत होते, म्हणजे माझ्या जिलाचं पण. सरिता काय बोलतस. बोलूक भाग पाडतास तुम्ही. तुम्ही तुमच्या सुडासाठी माझ्या जिला काशी म्हणतास. नको ते का नाव ठेव. गेलेल्या माणसाची नाळ नको जोडू त्याची. माझं पोरगो आयो आपलो झीला होय ना. सांगा ना. काशी नाया नाया काशी. हे का काशी नाही म्हणायचा. आहे
मी बघते, मी बोलते त्याच्याशी. तुम्ही जावा. बरं. नाना, बाबू, बाबू, तू काशी नाही आहेस ना? हा बाबा, माझं पोरगू हा. याच्यासाठी मी कळा सोसले. आपलो लेख आहे. बघ बघ रे सोन्या, कोण हा? बाबा. बाबा असत तुझे. तुमच्या बोलण्यावर हुंकार द्यायचो, असायचो, बोलूक बघायचो. बापाशी बरोबर ओळखलं. बाप ते का आता भलतीच ओळख देऊक निघालो. कोण तू? सांग ना. तू आमचो झील असस. जगात काय म्हणल्यान तरी आमका माहित आमचो झील असस. मी बापूस असय तुझो. सीता आपलो झील म्हणून जन्मात दिलो. मका तुका चालूक शिकूचा. तुझ्या बोबड्या मुलान मका बाबा म्हणताना ऐकूचा. तुझ्या नावा पुढे माझं नाव लावचा. माझं झील म्हणून आयुष्यभर तुका बघूचा. होय, तू माझं झील असस. सरिता, तुझं आपलं झील असेल. इंदू, अगो काय झाला? आणि आता काय मागतस त्याच्याकडे आता? हे का जाब विचारूचा हा? जाप? अगो कसलो जाप? हे ना ह्यो जो काय खेळ चालवलेलो हा तो कित्या? काय सांगूच हा ते का? येणाऱ्या संकटाची चाहूल आई. हो, तेचो खेळ तेकाच माय. कोणच ओळखू शकला नाही गो त्याच्या मनातला. इतक्या वर्षान या घरात तिने सुख पाठवलं आणि या पोराच्या रूपात वाटला होता या घरात हसणे खेळण्याचा आवाज येत, बाळ रांगाक लागत, बोबडे बोल कानावर येतात. ह्या सगळ्या होत. पण एका काय सुख म्हणायचा? मग भीती वाटत हो नाना. ह्यो जर काशी असत तर ह्याच्या येण्याचं कारण काय? या घरातून बाहेर गेलो तर परत इलो हा. ह्यो जर काशी असत ना तर त्याचा सगळा आनंदान करीन मी. पण याच्या येण्यात या घरावर माझ्या कुंकवावर काय संकट यायचं नाही ना नाना. इंदू, अगो केलेली कर्मा हयच भोगूची लागतं. आणि हीच कर्मा अण्णाच्या पाठसून परत या घरात येऊन बसलेली आहे. देवाकडे ना आता फक्त अण्णासाठी सद्बुद्धी माग. तीच ते का तारणारी असा. नाना, मी यांका काय होऊ देऊचंय नाही. मी सांगेन माझ्या शिला. माझा शब्द नाही मोडतोलो तो. अगो पण इंदू. नाना, सरितान किती नाही म्हटल्यांना तरी काशीन त्याची ओळख दिलेली हा. काळजी वाटतात ती सरिताची. या सगळ्यात माय लेकराची
ताटात तुट होता कामा नाही हो. होय. आये झाला काय हे वाळण अर्धा टाकून गेलो खय आये गे आये ओ काकानू आमचे आये दिसले खय नाही नाही खय का माग नाही. मग गेलो खय आये गे आये काय गो शोभा काय झाला किती हाको मारत ओ आहे खाई गेलो काय माहित नाही. या बघा या वाळण घालूचा होता मी बोलले तेंका मी घालते म्हणा पण माका घरात कामाक लावले नी आणि स्वतः घालू गेलो. या बघा वाळण पण घातलेला नाही. मी घरात ना हाक मारतोय तर उत्तर पण नाही. आजूबाजूक नसतीत कदाचित मी तर मागल्या दारा कुठ थैसर पण नाहीत ना. नाही मग गेलो तरी खय आये वच्छी गे आये वच्छी आये वच्छी शोभा हा या परत वाड्यावर तर जाऊक नाही ना. कसा समजावायचा आता वच्छी. काय करतस आहे सर? अगो झील गेलो तुझं. आता तरी या सगळं थांबव. माका चुकीचा समजा नको गो. कधी चांगला वागलस चुकीचा न समजू. माझ्या घराचा वाटोळा करूक बघलस. तुझ्या संसार असा झाला ना तर तुझ्यामुळे झाला. तरी पण या घरावर टाकून भलता सलता करीत राहलस तू. माझ्या घोवाचो जीव घेऊक बघलस. माझ्या सुनेक मारूक बघलस तू. अगो एवढंच काय माझा वंश संपूक पण कमी नाही केलंस तू. काय मिळा हे तुका करून सांग गे. चुकलंय गो चुकलंय. काय शिक्षा देऊची अनार ती दे. या बघ स्वतः शिक्षा करून घेते गो. स्वतः करून घेते शिक्षा. या असा सगळा करून तुझ्या बाबतीत हळवा होचय नाही मी. दर वेळेक ईशाची परीक्षा किती घेऊ मी. असं नको करू गो. फक्त एकदा माझ्या जिलाचा तोंड माका बघू दे. काशी लोहा तुझ्या घरात काय एकदा भेटून दे माका. घे काय चाललंस. हात जोडतय गो. असं नको करू. मी जा काय केलंय ना आता सगळा इसर. पण ना एकदा त्या माका भेटून दे. अगो माझ्या स्वप्नात येऊन माका सांगत होतो मी येतले आहे मी येतले. अखेरी लोभक खात्री होती माका. काय गेलेलो नाया. इंदू माका काय नको गो. माका ह्या घर नको. वाटो नको. जमीन जुमलो नको. हे तुझे दागिने पण माका नको. ह्याच्यापेक्षा सगळ्यात महाग दागिनो हा तुझ्याकडे. माझो झील त्याचा तोंड फक्त एकदा माका बघू दे. मग मी न बोलता जाते हैसून. मग मेलाय तरी चालत गो. तुझ्या घरात इलो तू त्याका जीव लावलंस. आताही लावशील माका माहित. या घरात त्याका काय कमी पडूचा नाही. पण एकदा गो फक्त एकदाच माका त्याचं तोंड बघू दे. पाया पडतय गो तुझ्या पाया पडतय. घे असं काय करतस. उठ उठ उठ. असं काय करतस. ह्या बघ तुझा सगळा म्हणणं माका पटता.
तू ते जन्म दिलंस, माया दिलंस. मी पण त्याच्यावर शिलासारखं प्रेम केलंय. पण आता तो काशी म्हणणार नाही, दत्ता सरिताचो झील म्हणून जन्मा केलो हा. आणि सरिता तू ते का काशी म्हणून भेटलेला आवडूचा नाही, आणि आऊस म्हणून सरिताचो त्याच्यावर अधिकार असा. त्याच्या मनाविरुद्ध मी तुका भेटूक देऊचंही नाही. जा बाई थोयसून, काशीचा नशीब म्हणान तो या घरात जन्मा केलो हा. आता त्याची आऊस समर्थ हा ते का सांभाळू. जा बाई तू. काय सो अजून अण्णा काय या बस झाला आता. हे तुझ्या बापाची जो माळा जा ठेजा. अण्णा मग कळता तुझ्या डोक्यात त्या पोरात ताप दिलेलो आता. दुसरा कोण असता तर तुका चालला असता. येऊचो कोण नेमको काशी. लक्षणा दाखवता सगळी, जन्मगुण पण असा. पण आता करणार काय अण्णा, पोराक मारून काय होत असं वाटणार नाही. काय केलंस तर तो दुसऱ्या रूपात येईल, दुसरा केलंस तर तिसऱ्या रूपात येईल. मी माझ्या परीन काय करूचा आता करतोय, ता माका करूचाच लागात. स्वतःची काळजी घेऊ होई, होच एक पर्याय असा. काशी उगी रे माझ्या सोन्या. काय होता काय होता. सरिता काय होतं आता का परत रडाक लागलो हा. माका माहिती आहे त्याच्या ना पोटात दुखत असताना हो, बाकी काय नाही. कोण्या पण पूर्वजाचं नाव नको घेऊ. थांबात तो रडाचा, थांबात. तुम्ही घेवाय का, मी ओ आणते पोटाक लाव. ओ राजा ओ काय काय झालं, काय झाला हा. हे सोन्या अरे काय झालं तुका. रडा नको हा, रडा नको. ए सोन्या अरे गप्रो रे बाबा. काय झालं तुका, काय झाला हा. रडा नको हा, आई येत ना. ओ रे ए सोन्या गप्रो रे जरा गप्रो. काय काशी काशी नाहीस तू, काशी नाहीस तू, माझो झीलस. माझो झीलस तू, काशी नाहीस.